हॅलो फ्रेंड्स, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा आपला व्लॉग जो आहे ना, तो फूड व्लॉग असणार आहे. माझ्यासोबत माझी मैत्रीण पण आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या एका फ्रेंडच्या पाणीपुरीच्या गाडीवरती. आणि ही गाडी आहे खराडीमधल्या झंसरजवळ एक मोठं ग्राउंड आहे ना, तिथं आहे. तर इथं यांनी ही गाडी सुरू केली. रगडापुरी, पाणीपुरी असे सगळे चाट आहेत. आणि तुम्ही नक्की जर का खराडी भागातली असाल तर नक्की जाऊन एकदा टेस्ट करा. खरंच खूप टेस्टी बनते. आणि असं फ्रेंड आहे म्हणून काही कौतुक करते वगैरे असं काही नाही, किंवा प्रमोशन वगैरे आहे म्हणून कौतुक करते वगैरे असं काही नाही. तर खरंच टेस्टी होती म्हणून मी यासाठी पण पार्सल घेतली. आणि माझा आज आवाज जरा खराब येतो आहे. तर यांचं नाव आहे अक्षय लोखंडे. तर माझा आवाज खराब येतो आहे कारण मला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे, काही बरं होत नाही आहे ते त्यामुळं. आणि मी माझ्यासाठी जास्त तिखट न टाकता रगडापुरी घेतली. आणि व्हिडिओ शूट करताना व्यवस्थित शूट झाला नाही आहे, त्यामुळं दिसत नाही आहे माझ्या हातातली जी प्लेट आहे ती. कारण मी मिनी व्लॉगसाठी हा व्लॉग घेतला होता, कारण मोबाईल पण माझं स्क्रीन खराब झालं त्यामुळं. तर ही बघा रगडापुरी खरंच खूप छान आहे. आणि रामलखन समोसा रगडा असं या गाडीचं नाव आहे. तर ज्या बाजूने झंसर आहे ना, त्या बाजूनी राईट साईडला ही गाडी लावतात आणि खरंच खूप टेस्टी आहे. तर एकदा जाऊन नक्की टेस्ट करा. बघा हा चौक जो मी दाखवलेला, इथेच ही गाडी लागते. तर सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. आणि एकदम छान शिक्षण असताना पण त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. म्हणजे मराठी माणसं आपली व्यवसायामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्या मराठी माणसांना सगळ्यांनी सपोर्ट तर केलाच पाहिजे ना. तर भरपूर दिवस झाले ही गाडी इथे लावतात, पण मलाच जायला वेळ नव्हता भेटत कारण अंश पप्पा घरात नसतात त्यामुळं. आणि एवढी टेस्टी आहे इथली पाणीपुरी की मी माझ्या अंशसाठी पण घेतली पार्सल. आणि घरी आल्यावरती दाखवायला पण वेळ मिळाला नाही कारण अंशने तोपर्यंत खाऊन टाकली ती पाणीपुरी. तर तुम्ही नक्की जा आणि गेल्याच्या नंतर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी. पैसा वसूल पाणीपुरी आहे. इथे गर्दी खरंच खूप असते. म्हणजे आम्ही आमचे फ्रेंड असून पण थांबलो नाही जास्त वेळ, एवढी गर्दी असते इथे. आणि गर्दी असते याच्यावरून समजतं की पाणीपुरी किती छान आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा कशी टेस्ट आहे.